साथियों, एक विषय यहाँ पर चर्चा के लिए रखा गया है कि हमारे मूल निवासी बहुजनों के विरासत को ब्राह्मणवादी लोग नष्ट कर रहे हैं। तो ब्राह्मणवादी लोग कौन है? तो खुला ब्राह्मण जो है वो आरएसएस है, ये सबको दिखाई दे रहा है। मगर दूसरे भी ब्राह्मण हैं जो सुप्रीम कोर्ट में बैठे हुए हैं। अभी हाल ही में सीजेआई चंद्रचूड़ साहब ने एक चौंकाने वाला बयान दिया। चंद्रचूड़ साहब खेड़ एरिया के हैं, पूना डिस्ट्रिक्ट के हैं, और जस्टिस चंद्रचूड़ जो है वो उन 5 जजों में से एक है। अयोध्या का फैसला देने वाले में उन 5 जजों में से एक है। और कुछ दिन पहले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को घर पर प्रार्थना करने के लिए इनवाइट किया गया था। तो उसकी सुर्खियां बनी थी और एक हाईकोर्ट के जजेस को मैंने पूछा कि इससे क्या असर हो सकता है। तो उन्होंने मुझे ये कहा कि मोदी के खिलाफ अलग अलग राज्यों में, बीजेपी के खिलाफ अलग अलग राज्यों में जो केसेस है वो सारे केसेस पर इसका निगेटिव असर हो सकता है। तो सीजीआई ने एक बयान दिया कि अयोध्या का खटला मेरे सामने चल रहा था, 3 महीने हम लोग उस पर सुनवाई कर रहे थे। सैकड़ों वर्ष जो इस मामले पर विवाद चल रहा था और वो विवाद कोई हल नहीं कर रहा था, वही मामला हमारे सामने था। ऐसे समय में इसका रास्ता कैसे ढूंढा जाए, ऐसा सवाल मेरे मन में आया। तो इस मामले का फैसला देने के पहले मैंने राम की पूजा की और राम को ही मैंने इस मामले में मदद मांगी, और राम ने हमें आदेश दिया। वही आदेश सुप्रीम कोर्ट का जजमेंट है। ठीक है, म्हणजे चंद्रचूड महोदय काय म्हणत आहे की आम्ही जो मोठा मामला हल केला तो आम्ही रामालाच विचारला आणि रामाने आम्हाला सल्ला दिला आणि आम्ही तो जजमेंट रूपाने सादर केला। हा एक विषय आहे की भारतातल्या मूळ निवासी लोकांच्या विरासतीला धोका उत्पन्न झालेला आहे, हा एक विषय आहे। तर माझ्या पुढे जो प्रश्न उत्पन्न झालेला आहे की बाहेरचे जे दुश्मन आहे, जे घटनेला मानत नाही, कायद्याला मानत नाही, ते तर दुश्मन आहेच, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये जे लोक जजेस म्हणून बसलेले आहेत, त्या जजेसचे जे ब्राह्मण जजेस आहेत त्यापैकी चंद्रचूड महोदय म्हणत आहे की आम्ही रामालाच प्रश्न केला आणि रामानेच आम्हाला निकाल द्यायला सांगितलं। चंद्रचूड महोदय, जस्टिस गोगोई ह्या दोघांसोबत आरएसएसच्या मोहन भागवतने काहीतरी समझोता केलेला असावा। तो समझोता काय असू शकतो? तर त्या समझोत्यामध्ये ते स्वजाती असल्यामुळे, ब्राह्मण असल्यामुळे या देशावर अतिक्रमण करण्यासाठी, ब्राह्मणाचं वर्चस्व थोपवण्यासाठी न्यायपालिकेचा ते लोक वापर करीत आहेत। 5 जजेसनी जो फैसला दिला तो फैसला नाही आहे, ती या देशाची चिटिंग आहे। कोणत्याही न्यायपालिकेच्या मापदंडाचं पालन न करता दिलेला तो जजमेंट आहे। सुप्रीम कोर्टामध्ये तो जवळपास 1250 पेजेसचा जजमेंट आहे आणि शेवटी त्या जजमेंट मध्ये म्हटलेलं आहे
की आस्था आणि श्रद्धेच्या आधारावर आम्ही हा फैसला देत आहोत की राम त्या ठिकाणी जन्मला. ती जी फायनल सुनवाई चालू होती त्या सुनवाईमध्ये जस्टिस चंद्रचूड यांनी असा युक्तिवाद मांडलेला आहे. आम्हाला मोठं आश्चर्य वाटत आहे की ते 5 जजेस जणू काही वकील बनून बोलत होते. त्यांचे जे आर्ग्युमेंट झालेले आहेत विरोधी पक्षांचे सुद्धा, मुस्लिम पक्षकाराचे सुद्धा, तर त्या जजमेंटचे रेकॉर्ड्स मिनिट टू मिनिट्स उपलब्ध आहे आणि ते आता पब्लिक डोमेन मध्ये आहे. त्यावरती चर्चा होऊ शकते. चंद्रचूड यांनी किंवा जस्टिस गोगोई यांनी जे भलं मोठं जजमेंट दिलेलं आहे त्यामध्ये 400 पानं राम हा त्या जमिनीचा मालक कसा असू शकतो यावरती युक्तिवाद केलेला आहे. म्हणजे त्या जमिनीचा मालक हा रामच आहे. आणि आरएसएसचे लोक बाहेर येऊन बोलत होते की केस आरएसएसचे लोक लढत नसून खुद्द रामच ती केस लढत आहे आणि आम्ही केवळ कागदपत्र रामाला पुरवत आहोत, रामच कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करीत आहे. चंद्रचूडच्या बयानमध्ये एक स्टेटमेंट असा आलेला आहे, कारण आता त्यांनी असा मुद्दा घेतलेला आहे, मुसलमानांचं किती नुकसान झालं हा मुसलमान लोकांनी विचार करण्याचा प्रश्न आहे, त्यांच्या मौलानांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी. परंतु सर्वात जास्त नुकसान आमचं झालेलं आहे, आमच्या बहुजन लोकांचं झालेलं आहे. एक दिवसाच्या चर्चेमध्ये जस्टिस चंद्रचूड असे म्हणाले की हा मामला आस्थेचा आहे. आणि तो आस्थेचा का आहे? कारण जो मुस्लिम पक्षकार होता, वकील होता, त्याने असा युक्तिवाद मांडला की याच ठिकाणी कस काय जन्मला राम, एवढी मोठी अयोध्या आहे, कुठंतरी जन्मला असेल, इथंच कसा जन्मला, याचे कोणते रेकॉर्ड तुमच्याकडे आहे? तर चंद्रचूड असे म्हणाले, चंद्रचूड हुशार आहेत, हुशार ब्राह्मण आहेत, त्यांनी कोर्टामध्ये असा शब्द प्रयोग केला की वैदिकांची अशी परंपरा आहे. म्हणजे एक चांगली गोष्ट झाली, ऑन रेकॉर्ड मध्ये चंद्रचूड यांनी हिंदूंची अशी परंपरा आहे असा शब्द प्रयोग केला नाही. त्यांनी शब्दप्रयोग असा केला, वैदिकांची अशी परंपरा आहे की ते सूर्याची पूजा करतात, ते नदीची पूजा करतात, ते वृक्षांची पूजा करतात. यामुळे आम्ही ह्या परिसराला आणि पर्टिक्युलर ह्या परिसराला बर्थ प्लेस म्हणू शकतो. जस्टिस चंद्रचूड हे भारतीय न्यायपालिकेतल्या एका सर्वोच्च पदावर बसलेले आहेत. त्यांनी वैदिक या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. वैदिकांची परंपरा ट्री वर्शिप नाहीये, सन वर्शिप नाहीये, रिव्हर वर्शिप नाहीये. वैदिकांची परंपरा यज्ञामध्ये गायी कापून कशा खाल्ल्या पाहिजे आणि त्याचं गोमांस कसं ब्राह्मणांना वितरित केलं पाहिजे आणि सोबत कशी सुरा पिली पाहिजे, ही वैदिकांची परंपरा आहे. ट्री वर्शिप किंवा वृक्ष पूजा, नदी पूजा, सूर्य पूजा, स्नेक पूजा म्हणजे नाग पूजा या मूलनिवासी लोकांची परंपरा आहे, ही वैदिकांची परंपरा नाहीये. सीजीआय एका मोठ्या पदावर बसलेल्या जजेसला आम्हाला सांगावं लागत आहे की तुमचा इतिहास कच्चा आहे, तुम्ही खोटे बोलत आहात आणि तुम्ही जो जजमेंट दिलेला आहे हा जजमेंट कशाच्या आधारावर दिलेला आहे? ब्लॅकमेलिंगच्या आधारावर दिलेला आहे. जस्टिस चंद्रचूड यांचं सुद्धा काहीतरी गोड बंगाल आहे, ज्याच्यामुळे ते आता आपल्या गावी जाऊन असं बोलत आहेत. पुढे जाऊन असं सुद्धा बोलले की मी जो सरन्यायाधीश झालो ते फलाना देवामुळे झालेला आहे. अशा व्यक्तीला सीजीआय म्हणायचं तरी कसं? किती मोठा भयंकर अपमान एका सीजीआय व्यक्तीने केलेला आहे. बांधवांनो, जस्टिस गोगोईला एका महिलेच्या द्वारे ब्लॅकमेल केलं आणि त्याच्याद्वारे जस्टिस गोगोईला
RSSच्या भागवतला जो फैसला पाहिजे तसा फैसला दिला आणि त्याच्या बदल्यात गोगोई यांना राज्यसभेचं सीट भेटलं. व्यवहारता काय, वास्तविकता काय? 92ला बाबरी मस्जिद पाडली, 92ला एक ऍक्ट बनवला, वर्शिपिंग ऍक्ट 1992. देशाच्या सर्वोच्च संस्थेने लोकसभेमध्ये तो पास झाला. मुसलमानामध्ये जो भयंकर असंतोष होता त्याला रोखणं गरजेचं होतं, म्हणून त्या ऍक्ट मध्ये असं सुद्धा तरतूद करण्यात आली की ती मॉस्क्यू पाडला गेला असल्यामुळे त्याची कायदेशीर चौकशी होईल, म्हणजे त्याच्यावर केवळ खटला चालेल. आणि आज घडीला जेही वेगवेगळ्या धर्माचे जे काही प्राचीन स्थळ आहेत आणि जे कोणाच्याही ताब्यात असेल त्याला जैसे थ मानले जाईल आणि त्यावर कुठलाही विवाद उभा केला जाणार नाही, कोर्टात तर केला जाणारच नाही. आज काय चालू आहे? तो ऍक्ट लागू आहे. मथुरेचा मुद्दा त्या ऍक्टला बायपास करून उभा केलाय. तो ऍक्ट लागू आहे आणि वाराणसीचा मुद्दा उभा केला जात आहे आणि त्यासाठी ड्रामा सुद्धा केला जातोय. इलाहाबाद हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल. पण मी हा मुद्दा दाव्याने का बोलत आहे? 2002ला इलाहाबाद हायकोर्टाने जो ढाचा पाडला गेला होता अयोध्येचा मस्जिदीचा, त्या मस्जिदीच्या स्ट्रक्चरच्या खाली काय आहे हे आर्किओलॉजिस्ट लोकांनी म्हणजे भारतातल्या पुरातत्व विभागाने उत्खनन करावं आणि रिपोर्ट बनवून तो आम्हाला द्यावा आणि त्याच्या आधारे आम्ही फैसला देतो, असं इलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशावरून सन 2002ला अयोध्येमध्ये उत्खनन झालं. त्याचं उत्खननाचं काम कोणाला दिलं? दिल्ली विभागाच्या पुरातत्व विभागाला नाही दिलं, नागपूर विभागातल्या पुरातत्व रिजनच्या कर्मचाऱ्यांना दिलं. म्हणजे नागपूरचे लोक RSSच्या नियंत्रणात येऊ शकतात की काय, असा एक प्रश्न उपस्थित राहतो. परंतु तो रिपोर्ट बनवण्यात आला आणि त्या रिपोर्टच्या आधारे सन 2010ला इलाहाबाद हायकोर्टाने कोणता जजमेंट दिला? आस्था आणि श्रद्धेच्या आधारावर जजमेंट दिला. 2019ला जस्टिस गोगोई, जस्टिस बोबडे, जस्टिस चंद्रचूड यांनी दुसरा फैसला दिला. त्यांनी कशाच्या आधारावर फैसला दिला? त्यांनी त्या ASIने उत्खनन केलेल्या रिपोर्टच्या आधारावर फैसला दिला नाही, त्यांनी देखील श्रद्धा आणि आस्थेच्या बुनियादवर फैसला दिला. मग ASI सारखी एक सर्वोच्च संस्था आहे ज्याच्यामध्ये बाप दाखव नाही तर श्राद्ध कर सायंटिफिक मेथडच्या आधारे उत्खनन केलं गेलं होतं आणि तो रिपोर्ट 2010च्या नंतर सुद्धा पब्लिक डोमेन मध्ये आणलेला नाहीये. 2010ला सुद्धा 10च्या जजमेंट नंतर सुद्धा 2 खंडाचा जो जाडजूड रिपोर्ट आहे तो सार्वजनिक केलेला नाहीये आणि 2019च्या जजमेंट नंतर सुद्धा तो रिपोर्ट सार्वजनिक केलेला नाहीये. जस्टिस चंद्रचूड हे व्यक्ती खोटारडे आहे हे मी दाव्याने का म्हणू शकतो? कारण तो रिपोर्ट मी वाचलेला आहे. त्या रिपोर्ट मध्ये ही गोष्ट सप्रमाणित सिद्ध झालेली आहे. त्या रिपोर्ट मध्ये त्या विवादित ढाच्याच्या खाली मंदिराचे अवशेष सापडलेले नाहीयेत. त्यामध्ये त्या रिपोर्ट मध्ये कुठंच म्हणलेले नाहीये की हे मंदिराची जागा आहे, या ठिकाणी बर्थ प्लेस आहे, बल्कि त्या रिपोर्ट मध्ये गोलाकार संरचना म्हणून जो फोटोग्राफ दाखवलेला आहे, जे मॉन्युमेंट्स त्या ठिकाणी सापडलेले आहे त्यामध्ये उलट असं म्हणलेलं आहे हे बुद्धिस्ट स्तूपाचे मॉन्युमेंट्स आहेत, हे स्तूप संरचनेचे आहेत. आणि कुमारदेवी गढवाल नावाची जी राणी होती तिने 11व्या शतकामध्ये त्याला रिकन्स्ट्रक्ट केलेलं आहे. त्या रिपोर्ट मध्ये 4 स्तर सापडले. पहिला स्तर मौर्य काळातला सापडला, म्हणजे जी विभाजित जागा आहे त्याच्या बॉटम मध्ये मौर्य काळाचे शिलालेख सापडले, तुटलेले हत्ती प्रतीक सापडला, त्रिरत्न हजारोच्या संख्येने सापडले, धम्मचक्र सापडला, गुप्त काळातल्या शेकडो मूर्त्या तुटलेल्या सापडल्या
आणि गहनवाल डायनेस्टीने कुमारदेवीने बनवलेली संरचना सापडली. तो रिपोर्ट भागवतच्या विरोधात आहे, तो रिपोर्ट ब्राह्मणाच्या विरोधात आहे, तरी सुद्धा जजेसला ब्लॅकमेल करून वापरलं जात आहे. ती साकेत आहे. विवाद 2 एकर एरियाचा होता. जजमेंट 2 एकरचा द्यायला पाहिजे होता. आता योगी आदित्यनाथने 109 एकर जागा ही राम मंदिर ट्रस्टला दिलेली आहे. आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये जिथं मंदिर स्ट्रक्चर चालू आहे, आजही काम चालू आहे, त्या ठिकाणी अशोक राजाने बनवलेले 4 मोठे स्तूप आहेत. आणि एका स्तूपामध्ये आजही भगवान बुद्धाच्या शरीराचे शरीरावशेष आहे. आणि त्यावरती एक आतंकवादी ब्राह्मण, मोहन भागवत नावाचा आतंकवादी ब्राह्मण त्यावरती कब्जा करीत आहे. ही गोष्ट खूप लाजिरवाणी आहे लोकशाही देशासाठी, की जजेसला ब्लॅकमेल करून वापर करणे. न्यायपालिका ही भ्रष्ट झालेली आहे. आणि ती भ्रष्ट का झालेली आहे? कारण त्यावर 3.5% जातीच्या ब्राह्मणाचं 100% नियंत्रण झालेलं आहे. 2006 मुंबई हायकोर्टाने जजमेंट दिला मासाहेब जिजाऊ यांच्या चारित्र्यावर. शिंतोडे नवे जागतिक लेवलवर मासाहेब जिजाऊंचं चरित्रानंद करण्यात आलं. मुंबई हायकोर्टाच्या जजेसने मासाहेब जिजाऊ यांचं, ज्या जेम्स लेननी आणि भांडारकर संस्थेनी आणि विशेषतः RSSचा प्रचारक असलेल्या बम बाब्या पुरंदरेने जे चरित्र हनन केलं, त्या पुस्तकावरची बंदी मुंबई हायकोर्टाने उठवली. 2009ला सुप्रीम कोर्टातनं उठवली. आणि सुप्रीम कोर्टामध्ये बसलेल्या जजेसने असे ताशेरे दिलेले आहेत जजमेंट मध्ये, की जेम्स लेनच्या पुस्तकातून कोणतीही बदनामी झालेली नाहीये. उलट ऐतिहासिक दृष्ट्या हे पुस्तक महत्वाचं आहे. त्या जजेसला जजेस म्हणावं की आणखी काही म्हणावं, त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जोक केला जातो. काय जोक केला जातो? 93 पेजवर लिहिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जोक केला जातो की जिजाऊचा जो सुपुत्र आहे शिवाजी, त्याचा खरा बाप शहाजी भोसले नसून दादोजी कोंडदेव नावाचा ब्राह्मण हा शिवाजीचा खरा बाप आहे, असं महाराष्ट्रात जोक केला जातो. मुंबई हायकोर्टाने कसा काय जजमेंट दिला? सुप्रीम कोर्टाने कसा जजमेंट दिला? त्या पुस्तकामध्ये पेज नंबर 99 आणि 100 वर असं लिहिलेलं आहे की शिवाजी जी काही शूरवीर कार्य केला ते काही स्वराज्यासाठी केला नसून, कारण हा ठाणे जिल्हा आहे, या ठाणे जिल्ह्यामध्ये बोलणं गरजेचं आहे. कारण ठाणे जिल्ह्यातल्या आमच्या आगरी मराठा लोकांना असं वाटतं आम्ही शिवाजी महाराजाचे वारस आहोत. हो, तुम्ही वारसच आहात, परंतु थोडे झोपलेले आहात. थोडं शहाणं होणं गरजेचं आहे, थोडं जागृत होणं गरजेचं आहे. त्या पुस्तकात लिहिलं शिवाजी जे काही शौर्य करत होता ते स्वराज्यासाठी करत नव्हता, तर कशासाठी करत होता? तो शहाजी नावाच्या व्यक्तीने जिजाबाई जी त्यांची पत्नी होती तिला टाकून दिलं होतं, तिला सोडून दिलं होतं. आणि त्यामुळे दुखावलेली एक स्त्री आणि दुखावलेला त्याचा मुलगा शिवाजी याने आपल्या पित्याला, आपल्या आईला टाकून दिलेला आहे, सोडून दिलेला आहे. याच्या बदल्याच्या भावनेतून लढाया लढल्या आणि ते पाहून जिजाबाई खुश झाल्या. किती मोठा अपमान आहे शहाजीराजांचा. पुढे तो महाशय म्हणतो, जेम्स लेन उर्फ बाब्या पुरंदरे, तो असं म्हणतो की जिजाबाई ही उच्च कुळातली होती, जाधव घराण्यातली होती, क्षत्रिय कुळातली होती. आणि तिचा जो पती आहे शहाजी हा भोसले घराण्यातला होता, खालच्या कुळाचा होता. भयंकर बदनामी. पुढे जाऊन तो असा लिहितो की
शिवाजीच्या जीवनामध्ये काही रस नाहीये, काही प्रेरणा घेण्यासारखं नाहीये. पण एक रोमॅन्टिक गोष्ट आहे. ती रोमॅन्टिक गोष्ट काय आहे की शिवाजीकडे सुद्धा जनानखाना होता. ह्या पुस्तकाला सुप्रीम कोर्टाने बंदी उठवणे हा किती मोठा घटनाद्रोह आहे. त्याच्यामध्ये लिहिलंय की शिवाजीकडे जनानखाना होता, त्याच्याकडे असंख्य स्त्रिया होत्या, त्याच्याकडे असंख्य उपस्त्रिया होत्या, आणि जेबोनिस्सा नावाची औरंगजेबाची एक मुलगी जी होती ती यामुळे अविवाहित राहिली, कारण तिचं शिवाजीवर प्रेम होतं म्हणून ती मुलगी अविवाहित राहिली. इथपर्यंत पटवर्धन नावाच्या भांडारकर इतिहास संशोधन भारत इतिहास संशोधन मंडळाचा एक पटवर्धन नावाचा ब्राह्मण होता. त्याने एक लेख लिहिला 1932 साली, जेबोनिस्सा आणि शिवाजी असा लेख लिहिला, 2 पानाचाच आहे. आणि त्याने त्याचं संशोधन लेखात असं म्हटलंय, औरंगजेबाच्या दोन्ही मुली ज्या अविवाहित राहिलेल्या आहेत त्या दोन्ही मुली तहहयात आयुष्यभर महाराष्ट्रात कधी पायच ठेवला नाही. मग ज्यांनी पायच ठेवला नाही त्या 2 मुलीपैकी एका मुलीचं शिवाजीवर कसं प्रेम जडलं आणि दुसऱ्या मुलीचं संभाजी राजावर कसं प्रेम जडलं. तर मला हा संदर्भात सांगावंसं वाटत आहे की महाराष्ट्रामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या पुस्तकावर ऑल इंडियामध्ये बंदी असायला पाहिजे होती, पण ती बंदी उठवण्यात आलेली आहे. याच्यापेक्षा वाईट काय बोलावं की न्यायपालिका काय करत आहे. म्हणून सीजीआयने जे वक्तव्य दिले आहे त्यामुळे आमचे डोळे उघडलेले आहेत, आम्हाला स्पष्ट दिसू लागलंय. आणि बाबासाहेब आंबेडकर ह्याच बदलापूरमध्ये येऊन म्हटले होते की पुणे ही बदमाश ब्राह्मणांची बस्ती आहे. ते आज मला कळू लागले आणि पुण्याचे चंद्रचूड आहेत. साथियो, दुसरा माझा एक शेवटचा मुद्दा आहे ज्याच्यावर मी संक्षिप्त मध्ये माझी माहिती मांडतो. त्याच्यामध्ये शेवटचा विषय आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी मृत्यूपूर्व 2 ग्रंथ लिहिले होती. दुर्दैवाने ते दोन्ही ग्रंथ गायब आहेत. एक आहे पांडुरंग पूर्वी कोण होता, ते पुस्तक गायब आहे. ते कोणी गायब केलं, ते सविता कबीर नावाच्या महिलेने गायब केलं. दुसरं एक पुस्तक आहे पीपल ॲट बे, म्हणजे कोंडीत सापडलेले लोक, अडचणीत सापडलेले लोक. ह्या पुस्तकाची अनुक्रमणिका उपलब्ध आहे, 10 पृष्ठाची अधुरी प्रस्तावना उपलब्ध आहे, मात्र मूळ पुस्तक गायब आहे. त्या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक मुद्दा उपस्थित केलेला आहे. तो आज जो महाराष्ट्रामध्ये जाती झगडे चालू आहे त्याला ध्यानात घेता तो खूप रिलेव्हन्स आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या प्रस्तावनेमध्ये 2 प्रश्न उपस्थित केलेले आहेत. एक प्रश्न असा उपस्थित केलेला आहे की महाराष्ट्रातली खेड्यांचा जर अभ्यास केला, गाव खेड्यांचा जर अभ्यास केला, तर महाराष्ट्रामध्ये असं एकही गावखेड सापडत नाही जिथं मराठा आहे आणि महार लोक नाहीत. आणि महाराष्ट्रातली अशी एकही गावखेड नाहीये जिथं महार लोक राहतात आणि मराठा लोक राहत नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हे दोन्ही कम्युनिटी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावखेड्यामध्ये वास्तव्य करतात, एकत्रित राहतात. हा काही योगायोग नाही. दुसरा त्यांनी निकष उपस्थित केलेला आहे की मराठ्यांची जी आडनावं आहेत तीच आडनावं महारांची आहे. अशी काय आहेत? तर बाबासाहेबांनी त्याचं उत्तर दिलं आहे की मराठ्यांची जी आडनावं आहेत तीच महारांची काय आहेत, कारण यांची कुळं एकसारखी आहे. यांची कुळं एकसारखी आहे, यांचं टोटेम म्हणजे कुलचिन्ह एकसारखं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेची जी विज्ञान शाखा आहे अँथ्रोपॉलॉजी, त्याचा आधार घेत म्हटले की अँथ्रोपॉलॉजिस्ट लोकांनी ह्या गोष्टीकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे की एवढी मापदंड जर सारखी मिळत असतील तर याचा निष्कर्ष हा होतो की मराठा आणि महार लोक हे सख्खे भावंड आहेत, एकाच कुळातले आहेत.
हे पुस्तक रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम नंबर 18 भाग नंबर 2 मध्ये वसंत मोहन साहेबांनी जोडलंय, पण ते अधुरं आहे. त्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी काही मूलभूत मुद्दे उपस्थित केले. त्यातला पहिला मुद्दा उपस्थित केला की पेशवा बाजीरावाचं राज्य येईपर्यंत महाराष्ट्रातले मराठा लोक आणि महार लोक हे अभिवादनामध्ये जोहार असं म्हणत असत. दाव्याने बाबासाहेबांनी दावा केला की मराठी लोक जोहार म्हणत असत आणि खुद्द छत्रपती शिवराय आपल्या रिलेटिव्ह घोरपडे नावाच्या एका सरदाराला पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी जोहार असं अभिवादन केलेलं आहे. हा लिखित पुरावा आहे. केवळ त्यांनीच नाही केला तर त्यांचा जो दुसरा सुपुत्र होता छत्रपती राजाराम यांनी 1690 ला जे पत्र व्यवहार केलेले आहेत त्या पत्र व्यवहारामध्ये छत्रपती राजारामांनी सुद्धा जोहार शब्दाचा वापर केलेला आहे. बाबासाहेब म्हणतात जोहार हा काही अपमानजनक शब्द नाही आहे, तो गौरव सूचक शब्द आहे. मूळ शब्द योद्धार असा होता, त्याचा कालांतराने अपभ्रंश होऊन तो जोहार असा झाला. साथियो, आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट एक श्रेय घेत आहे अभिजात मराठी भाषा. असे प्रभुगंडा चालू आहे शिंदे सरकार फडणवीसचा की आता या सरकारने काय केलं, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय. कशाच्या आधारे दिलाय तर एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे गाथा सप्तशती. इसवी सन 3ऱ्या शतकात हा ग्रंथ लिहिण्यात आलेला आहे. त्यामध्ये बौद्ध धर्म कसा होता, प्रजा कशी होती, राज्य कसं चालत होतं याचे ऐतिहासिक रेकॉर्ड त्या गाथा सप्तशतीमध्ये आहे. त्या गाथा सप्तशतीमध्ये लिहिलेलं आहे की इथल्या बौद्धांचा, इथल्या मूळ निवासी लोकांचा, प्रजाचा, राजाचा, अभिवादनाचा शब्द जोहार असा आहे. मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला की मराठा हे नाव खूप अलीकडचं आहे, महार हे नाव सुद्धा अलीकडचं आहे आणि ज्ञानेश्वरी जी 12व्या शतकात लिहिण्यात आलेला ग्रंथ आहे, पोथी आहे, त्या पोथीमध्ये पहिल्यांदा लिखित रूपात महार शब्द सापडला. ज्ञानेश्वरीमध्ये महार शब्द हा पहिल्यांदा सापडला. मग बाबासाहेबांनी प्रश्न उपस्थित केला की ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या अगोदर म्हणजे 11व्या शतकात, इसवी सन 1000व्या शतकात महारांना काय म्हणत होते, मराठ्यांना काय म्हणत होते. तर बाबासाहेब आंबेडकरांनी 2000 वर्षापूर्वीचा ग्रीक देशातला तत्वज्ञ टॉलेमीच्या ग्रंथाचा आधार देत म्हटले की टॉलेमीच्या रेकॉर्डनुसार महारांना परवारी असं म्हणत असत आणि मराठ्यांना कुटुंबिनी असं म्हणत असत. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात परवारीचा नेमका काय अर्थ आहे आज मी काही सांगू शकत नाही, कुटुंबिनीचा नेमका काय संदर्भ आहे हे काही मी सांगू शकत नाही, पण मी हे दाव्याने सांगू शकतो की कुटुंबिनी आणि परिवारी लोक हे एकाच परिवारातले सख्खे भावंड होते आणि त्यानंतर ही प्रस्तावना गायब आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांनी जो कीवर्ड आपल्याला दिला, ज्या संकल्पना आम्हाला दिल्या, त्याचा आम्हाला अनुयायी म्हणून शोध करावा लागेल. साथियो, जरांगे पाटील म्हणतात निजाम रेकॉर्ड नुसार आम्ही मराठवाड्यातले मराठे कुणबी आहोत, आम्हाला द्या रिझर्वेशन. हा काही निजामांचा शब्द नाही आहे कुणबी. कुटुंबिनी जो शब्द आहे हा मूळ भारतीय भाषेतला शब्द आहे आणि इसवी सन 1ल्या शतकातला जो सम्राट, भारताचा सम्राट होता, त्याचं नाव आहे सम्राट कनिष्क. याच्या शिलालेखामध्ये हे दोन्ही शब्द सापडतात, परिवारी आणि कुटुंबिनी. आणि त्यामध्ये जो बल नावाचा त्याचा मार्गदाता त्रिपिटकाचा आचार्य भिक्खू आहे त्याचाही त्याच्यामध्ये उल्लेख सापडतो आणि संदर्भामध्ये आहे की कुटुंबिनी लोकांनी हे विहार बनवलंय, हा स्तंभ उभा केलाय, हा स्तूप उभा केलाय आणि विश्वाच्या कल्याणासाठी धम्मदान दिलं आहे. आणि हे दान कुणाला दिलं आहे? परिवारी लोकांना दिलेलं आहे. म्हणजे राजा कनिष्कच्या शिलालेखानुसार या दोन संकल्पनाचा अर्थ हा होतो की परिवारी बनण्यापूर्वीचे लोक हे मूळतः कुटुंबिनी असायचे आणि जेव्हा ते परिवारी व्हायचे म्हणजे ते भिक्खू व्हायचे, ते लेम्यान व्हायचे, ते श्रामणेर व्हायचे, ते पबज्जा घ्यायचे. परिवारी शब्द हा पबज्जा या पाली भाषेपासून बनलेला शब्द आहे. प्रवर्जित होणे, पबज्जा घेणे,
त्यावरून परिवारी असा शब्द बनला. गृहत्याग करणारा भिक्षू संघ, प्रचारक असा त्याचा अर्थ आहे. आणि कुटुंबिनीचा अर्थ राजा पण आहे, प्रजा पण आहे, कृषक वर्ग पण आहे. अशा अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी जो सूचक पद्धतीने अर्थ सांगितला होता त्यानुसार कुटुंबिनी आणि परिवारी आर्कोलॉजिकली एकच आहे. गुजरात मध्ये एक मैत्रक अभिलेख सापडलेला आहे. आता मग महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ, त्यामध्ये सिंहमिता नावाच्या एका महिलेचं वर्णन आहे. त्याच्यामध्ये ती भिक्खुनी श्रामणेरी बनण्यापूर्वी तिला कुटुंबिनी म्हटलेलं आहे. आणि ज्यावेळेस ती श्रामणेरी झाली त्यावेळेस तिला परिवारी असं म्हटलेलं आहे. यावरून ही गोष्ट सप्रमाण सिद्ध होते की परिवारी आणि कुटुंबिनी लोक हे एन्शियंट इंडियामध्ये एकाच घरातले लोक होते. आता याचा शेवटचा मुद्दा डीएनएच्या आधारे. फ्रान्स देशाने जुलै महिन्यामध्ये एक इंटरनॅशनल जर्नल मध्ये महाराष्ट्रातल्या तमाम बायकांचा मायट्रोकॉन्ड्रियल डीएनए टेस्ट केला. त्यात चित्पावन ब्राह्मण बायकांचा सुद्धा आहे, नवबौद्ध बायकांचा पण आहे, मराठ्यांचा पण आहे आणि आदिवासी लोकांचा पण आहे. मायट्रोकॉन्ड्रियल डीएनए हा न बदलणारा डीएनए, महिलांचा डीएनए. त्या मायट्रोकॉन्ड्रियल डीएनए मध्ये मराठा महिलांचं जे हॅप्लो ग्रुप्स आहेत आणि नवबौद्ध अर्थात महार बायकांचे जे हॅप्लो ग्रुप आहे त्यामध्ये कमालीची समानता सापडली. 2003च्या डीएनए रिपोर्टनुसार नवबौद्ध महिला आणि मराठा महिला हे एकाच कुळाच्या आहेत असं त्या डीएनए रिपोर्टचं म्हणणं आहे. 2020ला अंकीय डीएनए रिपोर्ट भारतातल्या आणि परदेशातल्या सायंटिस्ट लोकांनी पुरुष लोकांचा डीएनए टेस्ट केला आणि त्या डीएनए रिपोर्ट मध्ये चित्पावन ब्राह्मणांचा म्हणजे मोहन भागवतचा, देवेंद्र फडणवीसचा, नितीन गडकरींचा डीएनए वेस्ट युरेशियामध्ये सापडला. म्हणजे ते भारतीय सापडले नाहीत. आणि मराठा लोकांचा डीएनए आणि नवबौद्धांचा डीएनए मध्ये कमालीची समानता सापडली. तुमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये गिरीश जोशी नावाचा एक चांगला सभ्य व्यक्ती आहे, त्याने सुद्धा 2020ला एक डीएनए रिपोर्ट मिथ फॅक्ट अँड कॉन्ट्रोवर्सीज ऑफ चित्पावन ब्राह्मण्स डीएनए असा एक चांगला शोध निबंध लिहिला. आणि त्या ठाणे जिल्ह्यातल्या या वैज्ञानिक माणसाने मान्य केलं की आम्ही चित्पावन ब्राह्मण लोक परदेशी आहोत आणि इथले मराठा आणि इथल्या सर्व तमाम जातीचे लोक हे मूळ निवासी आहेत. यामध्ये आदिवासी लोक बसलेले आहेत. हे डीएनए तुम्हाला समजून का घेतलं पाहिजे. 2019ला राखीगडी डीएनए रिपोर्ट हरियाणामध्ये सापडला आणि ब्राह्मण विदेशी असं सिद्ध झाल्यावर मोहन भागवतने एक मराठा वसंत शिंदेला पुढं केलं आणि त्याला ब्राह्मणाचा दलाल बनवलं. आणि BHUचा एक ज्ञानेश्वर चौबेला असं बोलायला लावलं की आदिवासीतल्या काही आदिवासी जमाती या विदेशी आहेत. म्हणजे आपलं विदेशी पण लपवण्यासाठी या RSSच्या लोकांनी आदिवासींना विदेशी म्हणायला लावलं. आम्ही त्याचा ऑल इंडियामध्ये युक्तिवाद केला, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदने युक्तिवाद केला. कोणीही ब्राह्मण आमच्या चुनौतीला पुढे आलेला नाहीये. आता डीएनए प्रमाणित झालेला आहे. आदिवासी मूळ निवासी आहेत, मराठा मूळ निवासी आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जो सिद्धांत प्रतिपादन केला होता तो त्यांच्या काळातल्या अँथ्रोपॉलॉजीच्या अभ्यासावर केला होता. पण आता आर्कोलॉजिकली आणि डीएनए सायंटिफिकली मराठा आणि नवबौद्ध हे एकाच परिवारातले लोक आहेत. ही गोष्ट आता सप्रमाण सिद्ध झालेली आहे. मी हा संदर्भ बाबासाहेबांच्या 1927च्या त्रिशतकोत्तर शिवजयंतीच्या निमित्ताला आठवण करून ही गोष्ट सांगितली. धन्यवाद.